वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू टेक अ न्यू व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुन्हा आज लाईव्ह आलेले आहात, तर तुमचे खूप खूप अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे तुमचा 28 नंबरचा व्हिडिओ, जो की तुम्ही कंटिन्यू बघत आहात. आज जवळपास आपल्याला 28 दिवस झालेले आहे, जे की आपण कंटिन्यू तुमचे लेक्चर घेत आहे आणि तुम्ही दररोज तुमचे 15 ते 20 मिनटं इम्पॉर्टंट देत आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये. त्याचबरोबर आता तुम्ही जे तुमची एक्झाम होणार आहे, शाळेमध्ये वेगवेगळ्या एक्झाम होतात, तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. इंग्लिश रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये, त्याचबरोबर स्पीकिंगमध्ये सर्व ठिकाणी तुमचा याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पण ज्याच मुलांचा फायदा होणार आहे जे खरं मनापासून दररोज माझे डेची सिरीजमधले व्हर्ब्स लिहित आहे आणि सर्व गोष्टी शिकत आहे. तर चला मग आता ज्यांना शिकायचं आहे ते बरोबर लिहित आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही. मी दररोज पाठवतोय, तुम्ही लिहा आणि सर्वांना सांगतोय की प्रत्येकाने काय करायचं, एक नोटबुक करा. नोटबुक केल्यानंतर त्याच्यात सेपरेट डे 1 पासून डे 30 पर्यंत लिहा आणि त्याला एक व्यवस्थित नाव द्या. ही आपली कशाची व्होकॅब्लरीची नोटबुक आहे, हिला व्यवस्थित जपायचं आहे आणि शेवटपर्यंत आपण तिचं सांभाळ करून तिच्यातले सर्व जेवढे पण आपण व्हर्ब्सचे फॉर्म घेतले त्याचा वापर आपण इंग्लिश स्पीकिंगमध्ये करायचा आहे. तर चला आपण पहिला वर्ड्स घेऊ. एम्प्लॉय. एम्प्लॉय मीन्स नोकरी देणे, बरोबर आहे ना. एम्प्लॉय आणि एम्प्लॉय हे सर्व गोष्टी काय, नोकरी देणे, न देणे. बघा आता सेकंड फॉर्म काय आहे याचा, EMPLOYED. EMPLOYED. एम्प्लॉईड, एम्प्लॉईंग. EMPLOYING. EMPLOYS. एम्प्टी. एम्प्टी मीन्स रिकामे करणे. एम्प्टी मीन्स रिकामे. तुम्हाला एवढं माहिती आहे एम्प्टी मीन्स काय आहे, रिकामे आहे, बरोबर आहे. एम्प्टी मीन्स रिकामे. आता एम्प्टीचं सेकंड फॉर्म आहे बघा, EMPTIED. एम्प्टीचं सेकंड फॉर्म काय आहे, EMPTIED आहे. आणि थर्ड फॉर्म आहे EMPTIED. EMPTING. वाय राहिले, YING आणि EMPTYS. वाय नाही येत त्यामध्ये. काय येत आहे तर YIES येत आहे, वाय कट होऊन. एन्जॉय. एन्जॉय मीन्स काय आहे तर आनंद घेणे. तुम्ही एखाद्या म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला काय असतं माहिती आहे का, तुम्ही ट्रिपला गेले तर तुम्ही काय करता, एन्जॉय करता, म्हणजे आनंद घेता, बरोबर आहे ना. तर एन्जॉयची स्पेलिंग बघा, त्याचा सेकंड फॉर्म आपण घेऊ आता, ENJOYED. ENJOYED. ENJOYING. एन्जॉईंग. ENJOYS. एंटरटेन. एंटरटेन म्हणजे काय आहे तर मनोरंजन करणे. बघा आपल्याला खूप सारे लोक काय करतात, एंटरटेन करतात, हसवतात, बरोबर आहे ना. काही अशा मूवीज असतात की त्या आपल्याला बघितल्याने खूप रडू येतं. खरंच त्याच्यामध्ये आपण काय होतो, इमोशनल होऊन जातो आणि रडू येतो. म्हणजे ते काय होतं, एक प्रकारे एंटरटेन म्हणजे आपल्याला एंटरटेन करतात, म्हणजे हसवतात वगैरे, सर्व गोष्टी ते आपल्याला दाखवतात. मनोरंजन करणे. ENTERTAINED. ENTERTAINED. एंटरटेन, एंटरटेनिंग. ENTERTAINING.
ING लक्षात ठेवत चला. इथं बघा याच्यामध्ये एंटरटेनिंग आणि इंटरटेन्स ENTERTAINS. जागा तुमच्यासाठी राहिली नाही तरी चालेल, पण व्यवस्थित त्याची स्पेलिंग वगैरे काय त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भेटल्या पाहिजे. इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना करणे, बरोबर आहे ना. आपण एखाद्या कोणत्याही स्कूलचे असो, कोणत्याही वस्तूचे असो, घरांचे असो, इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना करतो, बरोबर आहे ना. तर त्या दिवसापासून म्हणजे वर्षापासून ते काय होतं, सुरुवात होते. जसं की इस्टॅब्लिश एखादी स्कूल कधी झालेली असते, 1991ला झालेली असते. आपण कसं म्हणतो, इस्टॅब्लिश इन 1991, इन 1997, अशा प्रकारे आपण सांगतो त्याला. इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करणे. तर त्याचा सेकंड फॉर्म आहे इस्टॅब्लिश, BLISHED, ESTABLISHED, ESTABLISH, establishing, establish, ESTABLISHES. इस्टॅब्लिश म्हणजे काय आहे, तर स्थापन करणे. काय आहे, स्थापन करणे. आपण आता पुढचं राहिलेले 5 घेऊ. एक्झामाइन. एक्झामाइन म्हणजे तपासणी करणे. एक्झामिनेशन ऐकलेले ना तुम्ही. एक्झामिनेशन म्हणजे आपण काय करणे, जी गोष्ट आहे आपण केलेली तिची पाहणी करणे. एक्झामाइन म्हणजे तपासणी करणे. बघा एक्झामाइनची सेकंड फॉर्म आहे बघा, V2, V3, V4 आणि V5. आपण लगेच बघू. EXAMINED, EXAMINED, EXMA mining, examining, examines, EXAMINES. एक्साइट्स म्हणजे उत्साहित करणे. उत्साहित करणे. एक्साइटेड आहे बघा, आम्ही खूप एक्साइटेड आहे. 30 व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही तुम्हाला प्राईज किंवा तुमची एक्झाम घेण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. जेणेकरून तुम्ही सर्वांनी काय करायचं, त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सहभाग घेतल्यानंतर एक चांगल्या प्रकारचे बक्षीससुद्धा जिंकायचे आहे. बघा आता एक्साइटचा सेकंड फॉर्म आहे एक्साइटेड, EXCITED, EXCITED, एक्साइटेड. EXCITING, एक्साइटिंग. EXCITES, एक्साइट्स. एक्सक्यूज म्हणजे काय, माफ करणे. खूप वेळेस वापरलेला शब्द आहे. एक्सक्यूज मी कोणी म्हणतं आपल्याकडून काही, दुसऱ्याकडून काही चुकी झाली वगैरे, तर तेव्हा EXCUSED, EXCUSED, EXCUSING, EXCUSES. एक्सरसाइज म्हणजे काय आहे, तर व्यायाम करणे. काय आहे, व्यायाम करणे. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे. बघा, EXERCISED, EXERCISED, EXCI. थोडीशी चुकी झाली बघा. EXERCISING,
EXERCISES. एक्सपांड म्हणजे विस्तार करणे, एक्सपांड म्हणजे किंवा वाढवणे. आता जसं काय वाढवणे, तर तुमचा बिझनेस वाढवणे, जे तुम्ही काम करताय ते मोठं करणे, तर त्याला काय म्हणतो आपण एक्सपांड म्हणतो. बरोबर आहे ना? एक्सपांड म्हणजे विस्तार करणे किंवा मोठे करणे. जसं मग आता आय वॉन्ट टू एक्सपांड माय क्लास, म्हणजे माझ्या क्लासचं काय करतोय मी मोठं करतोय, की 2 ठिकाणी, 4 ठिकाणी, 6 ठिकाणी काय करतोय, त्याच्या ब्रांचेस उघडतोय नवीन नवीन. ते काय आहे, तर एक प्रकारे एक्सपांड आहे. EXPANDED, expanded. EXPANDED, EXPANDING, expanding. EXPANDS, expands. बघा, अशा प्रकारे आपण काय केले तुमचे, तर तुमचे 28 नंबरचा जो डे आहे त्याचे पूर्ण वर्ड्स तुमचे लर्न केले आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे नवीन नोटबुक घ्यायची आहे आणि सुरुवातीपासून सर्व डे 1 पासून तर डे 30 पर्यंत सर्व वर्ड्स लिहायचे आहे. व्हर्ब लिहा, व्हर्बचे फॉर्म लिहा, त्याचा मराठीतून मिनिंग लिहा. मग त्याचा वापर मी जशी प्रॅक्टिस घेतो आहे तशी प्रॅक्टिस जेव्हा घेईल, तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला आता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, आपण एक नवीन बुक लॉन्च करतो आहे. ते बुक म्हणजे रिन्युअल करतो आहे. तर ते बुक काय करतो आहे आपण, तुम्हाला जवळपास 1 किंवा 1.5 महिन्याच्या नंतर जेव्हा ते भेटेल, तर त्यामध्ये तुम्ही सेंटेन्स इझिली बनवता यायला पाहिजे तुम्हाला. एक तुम्हाला पूर्वसूचना देतो आहे, की आम्ही आता एक नवीन बुकवर काम करतो आहे. ते बुक तुम्हाला लगेचच नवीन जेव्हा तुमचं इयर सुरू होईल, तर त्या इयरमध्ये तुम्हाला काय भेटेल ते बघायला भेटणार आहे, वाचायला भेटणार आहे. त्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहे. त्यामध्ये खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आहेत, ज्यातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे. थँक्यू.